पोलीस अधिकाऱ्यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे। यानंतर आपण थेट जाणार आहोत पुन्हा एकदा माझे सहकारी योगेश बोरसे याच्याकडे। योगेश, परिवहन विभागाने स्वारगेट बस स्थानकातल्या घटनेचा अहवाल मागवलेला आहे। शिवशाहीच्या ड्युटीवर असलेल्यांची चौकशी होणार आहे अशी माहिती कळते आहे। निश्चितच सुमित, आपण आता स्वारगेट बस स्थानकात आहोत आणि याच स्वारगेट बस स्थानकामध्ये ही घटना घडलेली आहे। मात्र ज्यावेळी आपण या स्वारगेट बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक आहेत त्यांना या संदर्भात माहिती विचारली असता त्यांना या प्रकरणाची कुठलीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की प्रताप सरनाईक यांनी देखील आता या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही तीच बस आहे ज्या बसमध्ये ही घटना घडलेली आहे आणि आता या बसच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त आता या बसच्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि याच बसमध्ये 5:30 वाजताच्या सुमारास आरोपीने पीडित तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। MH06 BW0319 असा या बसचा क्रमांक आहे। सोलापूर स्वारगेट ही बस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि याच बसमध्ये या आरोपीने या तरुणीला जायला सांगितलं आणि आतमध्ये गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत या तरुणीवरती बलात्कार करण्यात आलेला आहे। त्यानंतर आरोपीने या ठिकाणाहून पलायन केलेला आहे आणि अद्यापर्यंत आरोपी हा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। जवळपास 8 पथक 3 डॉग स्क्वॉड ही आरोपीच्या शोधासाठी आता रवाना करण्यात आलेली आहेत आणि या बसची सुद्धा तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र या स्वारगेट बस स्थानकावरती 24 तास सुरू असणारा हा बस स्थानक आहे। या ठिकाणी प्रचंड अशी वर्दळ असते, पोलीस बंदोबस्त असतो, परिसरामध्ये ठिकठिकाणी CCTV कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत। मात्र असं असताना देखील ही घटना नेमकी घडतेच कशी हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आणि त्यामुळे आता बस स्थानकातले जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि आपण पाहू शकतो या बसमध्ये जो काही आरोपी आहे तो या तरुणीशी सुरुवातीला त्याने गप्पा मारला, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार त्याने या बसमध्ये तिला जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर तो तिच्या पाठीमागून येत या बसचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर आरोपी नेमका कधीपर्यंत पोलिसांच्या हाती लागणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावरती शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा देखील दाखल आहे। तो सध्या जामिनावर असल्याची माहिती ही पोलिसांकडून दिली जात आहे आणि तरी देखील अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती आरोपी लागत नाहीये। आपण या सगळ्या जी शिवशाही बस आहे तिच्या आतमध्ये जाऊन या संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा घडला असेल ते माहिती घेऊयात। ही शिवशाही बस आहे आणि या बसमध्ये आपण पाहू शकतो पडदे असतात आणि ही पहाटेच्या सुमारास या बसमध्ये पूर्णपणे अंधार असतो आणि याच बसमध्ये या तरुणीला या आरोपीने जाण्यास सांगितलं। जी बस या तरुणीला पाहिजे होती, अर्थात तिला फलटणकडे जायचं होतं, ती फलटणकडे न जाणारी बस होती, ती अर्थात सोलापूरची बस होती, त्या बसमध्ये जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर या बसच्या अर्थात तो त्या तरुणीच्या पाठीमागून आला आणि तात्काळ त्याने दरवाजा बंद करून याच बसमध्ये या तरुणीवरती बलात्कार केलेला आहे, अत्याचार या तरुणीवरती केलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणाहून त्याने पलायन केलेला आहे आणि अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती हा तरुण लागलेला नाही, तो आरोपी लागलेला नाहीये। ज्यावेळी ही तरुणी तिच्या घरी अर्थात फलटणला रवाना झाली त्या ठिकाणी तिने हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या कुटुंबियांना सांगितला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वारगेट पोलीस स्टेशनला येत संपूर्ण या सगळ्या प्रकरण पोलिसांना सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ज्या DCP आहेत स्मार्तना पाटील यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची माहिती दिलेली आहे। नेमकं घटना घडली कशी या सगळ्या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर आरोपीचा लवकरात लवकर आम्ही त्याला ताब्यात घेऊ असं देखील सांगितलं जाते। मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर विरोधी पक्षांकडून देखील सत्ताधाऱ्यांवरती पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। कारण पुणे शहरामध्ये सातत्याने या सगळ्या घटना घडताना दिसत आहेत, मग ते कोयता गँग असू दे किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण किंवा वेगवेगळ्या टोळ्यांकडून त्यांच्यावरती हल्ले होणं असू दे, हे सगळे प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीने 26 वर्ष तरुणीवरती बलात्काराची घटना घडलेली आहे। बरोबर आहे, ही अत्याचाराची घटना घडलेली आहे। मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, त्याआधी हर्षवर्धन सपकाळ त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली, आपण ती आधी ऐकूयात। गृहमंत्री हे केवळ आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत का हा जाब देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आहे। ही लॉ अँड ऑर्डरची सुरक्षेची जी लखतर वेशीवर टांगल्या जाते आहेत
ही आता ॲट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल ते संतापजनक आहे. लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देत नाहीत. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल कुठलीही ठोस उपाययोजना करायची नाही. मुख्यमंत्री महोदय, असं चालणार नाही. पुण्यात घडलेली घटना जी आहे ती अत्यंत क्रूरता आहेच आहे, पण मानसिक विकृतीतून घडलेला हा प्रकार, खरं तर मी सरकारमध्ये आहे, मला याची जाणीव आहे की कायद्याच्या भाषेत बोललं पाहिजे, परंतु तरी मला वाटतं एक माणूस म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे. एवढं धारिष्ट कसं होतं? अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाहीये. या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध तर करतोय, परंतु जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य तातडीनं अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. तो सध्या जामिनावर असल्याची माहिती मिळते. तो अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये आणि मात्र त्याचे देखील आता तपास पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो ही जी शिवशाही बस आहे, ही बस आपण या बसचे काही नेमकं कशा पद्धतीने ही आतमध्ये बस असते आणि कशा पद्धतीने या सगळ्या अत्याचार केला गेला असावा याचं एक आपण दाखवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या पद्धतीने जवळपास 8 पथकं, क्राईम ब्रांचची गुन्हे शाखेची 8 पथके ही शहरातल्या आणि एकूण ग्रामीण पुणे ग्रामीणच्या भागात रवाना करण्यात आलेली आहेत. 3 डॉग स्क्वॉड आहेत, ते देखील आता या ग्रामीणच्या शेतांमध्ये रवाना करण्यात आलेली आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून कसून या सगळ्या घटनेची चौकशी होते. मात्र अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षांकडून देखील पुणे पोलिसांवरती, राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.